नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की सुमित्रा आता देवाच्या समोर बसलेली असते आणि देवाशी भांडत असते. रोज आमची परीक्षा घेतो ना, आज मी तुझी परीक्षा घेणार आहे. माझ्या शर्वरीची काहीही झालं तरी निर्दोष मुक्तता ही झालीच पाहिजे. मित्राने देव आता पाण्यात ठेवलेले असतात आणि आता माझी जोपर्यंत शरू बाहेर येत नाही जेलमधून तोपर्यंत मी तुला काढत नसते. आता सुमित्रा जी असते ती आई या नात्याने हट्टाला पेटलेली असते. स्वतःची मुलगी जेलमधून बाहेर काढायची एवढंच आंधळ प्रेम असतं तिच्याकडे आणि ती तेच करत असते. शरू खरंच दोषी आहे की काय काहीही जाणून तिला घ्यायचं नसतं. फक्त माझ्या शरूला बाहेर काढ एवढंच तिला माहिती असतं. आई तिच्या लेकराची वाट बघतीये, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं की नाही की अशीच मला वाट बघायला लावायची. गणपती बाप्पा आता तूच ठरवा, पण तुझी परीक्षा आहे, बघू आता पास होतो की नापास. सारखी आमची घेत असतो ना परीक्षा, आज तुझी पाळी. आईची ही अवस्था घालमेल ऋषिकेशला अजिबात बघवत नसते. त्याला फार फार वाईट वाटत असतं. ऋषिकेश म्हणतो, आई तू हे काय करतीयस, हे चुकीचं आहे ना. नाही, त्याला सांगतीये मी, जोपर्यंत शरूची सुटका होत नाही तोपर्यंत तुला मी काय पाण्यातून काढत नसते. ऋषिकेश म्हणतो, आई हे चुकीचं आहे ना. गोष्ट आपल्या मनासारख्या झाल्या नाही की लगेच देवाला दोष द्यायचा. असं कसं, आपल्या नशिबाचं भाग्य असं कसं. तू चुकीचं बोलतोय ऋषिकेश. मी देवाला मानते ना, मग त्याने सुद्धा माझं ऐकलंच पाहिजे की. माझा विश्वास आहे, त्याच्यावर श्रद्धा आहे, भक्ती आहे, मग त्यानेही माझं ऐकलंच पाहिजे ना. त्यामुळे मी त्याला घरानं मानतीये. माझी शरू सुटलीच पाहिजे. ज्याने बरं वाटेल ना ते कराई, पण तू त्रास करून घेऊ नको. त्रास करून घेऊ नको असं कसं म्हणतोय ऋषिकेश. त्रास तर होणारच ना. माझी लेकरू तिथे जेलमध्ये कशासाठी, तर फक्त वडिलांना वाचवायला गेली म्हणून आणि अडकली आहे जेलमध्ये. त्रास तर होणार ना ऋषिकेश, असं कसं म्हणतोय. ऋषिकेशला सुद्धा अडचण निर्माण झालेली असते. आईला समजवायचं की शरूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचा. ऋषिकेशला काही कळत नसतं काय करावे. फार वाईट परिस्थिती सगळ्यांच्या समोर येऊन उभी राहिलेली असते. अवंतिका केस लढतीये ना, सगळंच चांगलं होणार आहे. तू काय लगेच हार मानतीयेस. अवंतिका लढतीये म्हटल्यावर ती निर्दोष, तिला सोडवणार यात काही शंकाच नाहीये. तू फक्त चांगला असा विचार कर ना आई, प्लीज. ऋषिकेश नक्की काय घडलंय तुला माहितीच नाहीये का. काय घडलंय आई. आता सुमित्रा उठलेली असते देवघरातून आणि आता ऋषिकेशला सांगायला जाते की नेमकी काय घडलंय आणि कसं घडलंय. काय घडलंय सांग की आई. जानकी आणि अवंतिका सांगत होत्या, शरूने स्वतःचा जीव वाचवता वाचवता विक्रांतला मारलंय. कारण विक्रांतने नानाला मारलं आणि तिने जेव्हा बघितलं तेव्हा ती पळत गेली. तर तेवढ्यात विक्रांतने तिच्यावर हमला केला आणि स्वतःला वाचवण्यासाठी तिने विक्रांतला मारलंय. हे तिने जेलमध्ये सगळ्यांच्या समोर कबूल केलंय. ऋषिकेश म्हणतो, काय हो, आजच ते झालंय. ऐश्वर्या जानकीला बोलत असते, इमोशनल फुल असल्यासारखी का वागतेस ग तू जानकी. का विचार करतीये तू. इमोशनल होऊन आईना शब्द का दिला शर्वरीची सुटका करशील. तू वेडीस काय ग जानकी. तुला कळतंय का, रिअलाइज होतंय का, तिने खून केलाय, खून, आणि शिक्षाही मिळणारच. कसं आहे ना ऐश्वर्या, शर्वरी बन्सलने जो खून केला असेल, गुन्हा केला असेल तर ते सिद्ध होणारच. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय. आता तुम्ही सांगितलं ना, शर्वरीने तिचा गुन्हा कबूल केलाय की तिने नानांना वाचवता वाचवता, स्वतःला वाचवता वाचवता विक्रांतला मारलाय. बरोबर ना. आणि तिने सुद्धा जेलमध्ये कबूल केलंच की तोंडाने. मग तू असं काय बोलतीयस. अरे आता जानकीला बोलत असते कारण जानकी फारच प्रमाणाच्या पेक्षा जास्ती विचार करत असते. खरं तर शर्वरी गुन्हेगार असते आणि तरीही जानकी तिची काळजी करत असते. या गोष्टीचा राग येत असतो ऐश्वर्याला. परिस्थितीत खून केलाय हे पण मॅटर करतं ना ऐश्वर्या. कळतंय का तुला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिने खून केलाय, सेल्फ डिफेन्ससाठी केलंय आणि काहीतरी प्रतिकार तर कोणीही करतच. त्याच झटापटीमध्ये विक्रांतचा मृत्यू झाला असेल. चुकून झालंय. मुद्दाम विक्रांत भाऊजींचा खून केला नाहीये. अवंतिकाला पटत असतं, ऐश्वर्याला पटत नाही. कारण की काहीही झालं तरी खून हा खून असतो. सेल्फ डिफेन्स मध्ये केला की खून केलाय, तशी काही देणं घेणं नाही. खून झालाय ना हे मॅटर करतंय. विक्रांत जिवंत नाहीये ही रिअल फॅक्ट आहे. हे तुला कळत नाही का जानकी. ते का म्हणते, हे बघ तुझं म्हणणं पटतंय ऐश्वर्या, पण सेल्फ डिफेन्स मध्ये जर कुठला खून झाला किंवा कुठला अपघात झाला असेल तर त्यावर शिक्षा मिळत नाही. स्वतःला वाचवण्यासाठी केलेला प्रतिकार असतो तो, त्यामुळे निर्दोष मुक्तता सुद्धा होते. अरे म्हणते अवंतिका, म्हणजे शर्वरीला सुद्धा माफ केलं जाऊ शकतंय. हो, होऊच शकते आणि निर्दोष ती सुटूच शकते. अरे म्हणते सगळंच कठीण आहे. तुम्हा दोघांना कळत कसं नाहीये. तिने खून केलाय, ती सगळी नाटकं करतीये. मला हे पटत नाहीये. तुम्हाला काय करायचंय ते करा, जा तिकडेच. त्या रागते, चिडते आणि तिथून आता निघून गेलेली असते. बरं, निघून गेल्यावर जानकी अवंतिकाला म्हणते, खरं सांगू का, मलाही टेन्शन आलंय, मलाही काळजी वाटतेय ग. कारण आईंना मी शब्द दिलाय आणि मी करू काय. शब्द दिलाय तो पूर्ण कसा करायचा. शर्वरी बन्सलना कसं बाहेर काढायचं. अवंतिका म्हणते, बहिणी अजिबात काळजी करू नका, आपण काहीतरी करू आणि बघू, बाहेर काढण्याचा प्रयत्न करूया. शब्द दिलाय ना, तो शब्द पाळायची जबाबदारी माझी. आपण बघूच्या काय होतं आणि काय नाही. अशी कुठे ऋषिकेशला काय घडलं काय नाही खरं कळालेलं असतं. ऋषिकेशला धक्काच बसतो, एवढं सगळं घडलं. सुमित्रा म्हणते, हो एवढं सगळं घडलंय. विक्रांत लाव नानांना का मारतील. साधं आहे ना, साधी गोष्ट आहे ना.
काय प्रकारे? अरे त्यांना पैसे हवे होते म्हणून त्यांनी मारलं, नकार दिला ना म्हणून जीवे मारून टाकलं. तर म्हणते माझा विश्वासच बसत नाहीये, विक्रांत असं कसं वागू शकतोय? तो नानांना मारणं इम्पॉसिबल आहे ऋषिकेश. हे सगळं शॉकिंग अगं हे. हो रे, मलाही तेच वाटते. मला काही कळतच नाहीये, तुला काय सांगू आणि काय नाही, कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर नाही मला कळतच नाहीये ऋषिकेश. परीने स्वतः जानकी आणि अवंतिकाला सांगितलंय म्हणल्यावर हे खरंच असणार ना. ऋषिकेश म्हणतो आई जानकी याबद्दल मला काही बोलली का नाही? जानकी आलेली असते. जानकी म्हणते कारण ना ऋषिकेश, उशिरा आलात ना, मग तुम्हाला काय सांगायचं? तुम्हाला हे टेन्शन द्यायचं नव्हतं म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं. मला सांगणार होते निवांत झाल्यावर, पण सगळं कळलंच आहे तर असू द्या. ते काय म्हणताय ते अगदी खरं आहे. जानकी म्हणते आई देवाला का पाण्यात ठेवलंय तुम्ही? का असं देवाला पाण्यात ठेवलंय सांगा बरं? तुम्ही देवाला पाण्यात ठेवलं किंवा नाही ठेवलं तरी सुद्धा तुमची प्रार्थना तो ऐकणारच आहे. का तुम्ही देवाला त्रास देताय उगाच? मला तुमच्या मुलांची आपल्या घराची काळजी आहे ना, तसं देवाला सुद्धा सगळ्या लेकरांची काळजी असते ना, मग त्याला का पाण्यात ठेवून त्रास देताय आई तुम्ही? आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते आणि तेच तू घडवून आणणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता रडत असते, तिला फार त्रास होत असतो. पूर्ण विश्वास तो आहे आणि तो न्याय करतो. कायमच आपल्या पाठीशी उभा आहे, संकटात वेळोवेळी त्याने दाखवून दिलंय. मग त्याच्यावर असं अविश्वास दाखवू नका आणि प्लीज पाण्यात जे देव ठेवलेत ते काढा. सुमित्रा रडत असते आणि म्हणते जानकी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू माझ्या शर्वरीला सोडवणार म्हणजे सोडवणार. मी सुद्धा देवांना त्रास देत नाही, त्यांना काढून टाकते पाण्यातनं. जिथे त्याची जागा आहे ना त्या जागेवर त्याला नेऊन ठेवा, नका त्याला त्रास देऊ. जो देव पाण्यात ठेवलेला असतो तो काढलेला असतो, त्याला व्यवस्थित पुसते वगैरे पूजा वगैरे करून आता त्याच्या जागेवर त्याला ठेवायचं असतं, कारण त्याला विनाकारण त्रास देण्यात काहीच अर्थ नाहीये. जानकीचं म्हणणं एका मिनिटात ऐकलेलं असतं सुमित्राने आणि जानकीवर पूर्ण विश्वास असतो. तू जे म्हणतीये ते मला विश्वास पटतोय आणि मी तेच करणार आहे. जानकी म्हणते मी तुम्हाला वचन दिलं होतं शर्वरी वंशला निर्दोष सुटका करून मी जेलमधून घरी आणणार म्हणजे आणणार. शब्द विसरले नाहीये, लक्षात आहे माझे शब्द. जानकीने शब्द दिलाय ना, ती शब्द पाळणार म्हणजे पाळणार. तू अजिबात काळजी करू नको, निश्चिंत राहा. जानकीने शब्द दिलाय म्हटल्यावर ती शर्वरीला बाहेर काढणार म्हणजे काढणार. तू कशाला उगाच काळजी करतीये? जानकी म्हटलीये ना, मग ती काहीही खाटाटोप करेल आणि शर्वरीला बाहेर काढेल. तू निश्चिंत राहा बरं. हो रे, तुम्ही दोघं म्हणताय, तुमच्या म्हणण्यावर माझा विश्वास आहे आणि आता कुठे मला विश्वास पटायला लागला. सांगू काशी घरी बसून राहिले तर नको नको ते विचार, नको नको त्या कल्पना माझ्या डोक्यात येणार. तुमच्याबरोबर कोर्टात येणार आहे म्हणजे जरा बरं वाटेल मला इथे नाही थांबायचंय. नका ना आई, कशाला येताय कोर्टात? आरोप प्रत्यारोप सुरू असतात, हे तुम्हाला सहन होणार नाही. काहीही बोललं जातं आणि शर्वरीच्या बाबतीत ते बोलल्यावर तुम्हाला अजिबात सहन होणार नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही इथेच राहा, नका येऊ. मुकेश म्हणतो जानकी बरोबर बोलतीये, कोर्टात आल्यावर तुला सहन होणार नाहीये, नकोच उगाच येऊ, तुला त्रास होणार आहे आई. मी येणार म्हणजे येणार, मला इथे बरं वाटत नाहीये. काही झालं तरी मी तुमच्या सोबत येणार आहे. जानकी म्हणते ठीक आहे चला तुम्ही आमच्या बरोबर पण एका अटीवर. सुमित्रा म्हणते आता काय अट आहे तुझी? तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये, पोटभर जेवण करायचं आणि मग आमच्यासोबत कोर्टात यायचं, चालेल का? औषधं घ्यायची आणि मग कोर्टामध्ये यायचंय. म्हणते ठीक आहे, मी जेवण करते, औषधं घेते आणि मग तुमच्यासोबत येते, पण मला यायचंय. जानकी म्हणते हो मी घेऊन जाणार आहे. ठीक आहे. जानकीला खूप टेन्शन आलेलं असतं, कारण शर्वरी सुटते की नाही हा प्रश्नच असतो. स्वतः कबूल केलंय तिने गुन्हा केलाय हे तर तिने कबूल केलेलं आहे, पण ते कशासाठी केलं हे सिद्ध व्हायला हवंय ना. नाही सिद्ध झालं तर शर्वरी जेलमध्ये राहणार, तिला शिक्षा होणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे आता भीती वाटत असते की नेमकी काय आणि काय घडणार आहे या कोर्टात. कोर्टाची तारीख असते आणि कोर्ट लगेच भरलेलं असतं. आता सगळे येऊन बसलेले असतात, जज साहेब सुद्धा येतात आणि अगदी काही मिनिटातच आता कोर्टाची कारवाई सुरू होणार असते. जानकीच्या घरचे जवळजवळ सगळेच आलेले असतात, घरी कुणीच राहिलेलं नसतं, कारण आज फार महत्वाचा निर्णय असतो. जो निर्णय होणार त्यावर सगळं अवलंबून असतं. सगळे आलेले असतात आणि सगळ्यांना खूप टेन्शन असतं की शर्वरीचं आज काय होणार. ॲडव्होकेट देसाई, तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकताय. जय साहेब म्हणतात. ती म्हणते नाही जय साहेब, मला नाही बोलायचंय. अवंतिका, तुम्हाला काही बोलायचंय का? आता अवंतिका बोलायला लागलेली असते. या केसला एक वेगळंच वळण मिळालंय. असं का म्हणतीये? या शर्वरी स्वतः कोर्टाला सांगेन की वेगळंच वळण कसं मिळालंय. तर जे काही शर्वरी कोर्टाला सांगणार आहे त्याबद्दल आम्हाला अजिबात काही काळजी म्हणजे आम्हाला काही माहितीच नव्हतं किंवा कळालेलंच नव्हतं. आता आम्हाला जे कळालंय ते तुमच्यासारखा तुम्हाला जो धक्का बसणार आहे तसाच आम्हाला धक्का बसला. त्यामुळे आत्ताच कळालं. या आधीच कल्पना असती तर केस काहीतरी वेगळ्या वळणावर आधीच गेली असती. पण शर्वरी यांनी अगदी कालच आम्हाला सांगितलंय, त्यामुळे हे सगळं आत्ता कळतंय आणि आम्ही काहीच करू शकत नाही जज साहेब. आता मात्र अवंतिका तिची बाजू मांडायला लागलेली असते आणि जज साहेब म्हणतात जे काही आहे ते जरा स्पष्ट बोलता का तुम्ही? इकडचं तिकडचं फिरवून बोलण्यापेक्षा तुम्ही जे झालंय किंवा जे आहे ते स्पष्ट सांगा अवंतिका. तेव्हा अवंतिका म्हणते जज साहेब, स्वतः शर्वरी लास्ट हिअरिंग नंतर शर्वरी यांनी बऱ्याच गोष्टी आमच्यासमोर रिव्हील केल्या आणि त्या गोष्टी ऐकून आम्हाला धक्का बसला म्हणण्यापेक्षा आम्ही शॉक झालो. गोष्टी ज्या ऐकल्या त्याच्यानंतर आम्ही त्यांना असं सांगितलंय की कोर्टासमोर सगळं खरं आहे ते कबूल करा, पुढे काय निकाल असेल तो होईलच. परवानगी असावी की शर्वरी यांनी जे काय आहे ते सांगावं. साहेब म्हणतात परवानगी आहे, त्यांना बोलायला लावा.
शर्वरी बोलायला लागलेली असते आणि म्हणते, सगळ्यात पहिल्यांदा मला कोर्टाची माफी मागायची आहे जज साहेब. जज साहेब, मी कोर्टाची माफी मागते आणि मला काय बोलायचंय ते बोलायला सुरुवात करतेय. आता जज साहेब म्हणतात की माफी का मागायची तुम्हाला? कोर्टापासून खूप महत्वाची गोष्ट मी लपून ठेवली, त्याबद्दल खरंच सॉरी. खरं तर मी हे खूप आधी सांगायला पाहिजे होतं, म्हणजे केस काहीतरी वेगळ्याच वळणावर असते. पण मी इतकी घाबरले होते त्यामुळे मी काहीच सांगितलं नाही. पण नंतर हे ओझं माझ्या मनावर मला सहनच होईना. मग खरं काय ते सांगायचं ठरवलं. जे होणार ते होणार, पण खरं काय ते मला कोर्टाला सांगायचंय. म्हणून मी आज हिंमत करून हे सगळं सांगतेय. कसं सांगावं ते कळत नव्हतं, सुचत नव्हतं मला. आता काय सांगू, कसं सांगू, मला सुचत नव्हतं, कळत नव्हतं. म्हणून जज साहेब, मी सगळं काही हे सांगण्याचं धाडसच केलं नाही. पण आता मला धाडस आलंय आणि मी ते सांगतेय. आता काही झालं तरी मी जी चूक केली आहे किंवा जे वागली आहे ते चुकीचं आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे जज साहेब, प्लीज मला आधी माफ करा आणि मी जे सांगते ते ऐका. जज साहेब म्हणतात, काय महत्वाचं आहे ते बोला, कम टू द पॉइंट. आता अवंतिका बघत असते आणि देसाई वकील सुद्धा बघत असतात की आता शर्वरी नेमकी असं काय सांगणार आहे की ज्याने सगळी कोर्टाची जी कारवाई आहे ती उथलपुथल होऊन जाणार आणि सगळ्यांना जबर असा धक्का बसणार आहे. जय साहेब, जेव्हा शर्वरी स्वतः कबूल करते की विक्रांतचा खून मी केलाय, अख्ख्या कोर्टामध्ये गोंधळ सुरू झालेला असतो आणि इतका कालवा सुरू होतो. जय साहेब म्हणतात, ऑर्डर, सगळ्यांनी शांत बसा, मला आधी ऐकू द्या, मग काय तो निर्णय घेऊच या. आता यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. देसाई वकील शॉक झालेले असतात, हे काय सांगतीये. कोर्टाचा वेळ व्हायला घातला, दिशाभूल केली, का असं केलं तुम्ही, त्यासाठी मनापासून माफी मागतीये मी. चूक झाली, मी मान्य करते आणि पहिल्यांदाच मी तुम्हाला सॉरी म्हटलं, कारण हे सगळं भीतीपोटी लपवलं मी. मला खूप भीती वाटत होती की सत्य कळाल्यावर मला न्याय मिळणार की मला फाशी. पण आता हे लपवणं माझ्याशी शक्य नाहीये, म्हणून मी खरं सांगतेय. विक्रांतचा खून मी स्वतः केला, मी त्याला मारलं. ते मुद्दामून नाही तर नाईलाज होता म्हणून त्याला मारलंय. स्वतःचा बचाव करण्यासाठी मी त्याला मारलंय. आता मी कसं मारलं आणि काय मारलंय अगदी तुम्हाला डिटेलिंग मध्ये सांगते जज साहेब. त्या दिवशी जर मी विक्रांतला मारलं नसतं तर आज मी उभी नसते, कारण त्याने मला मारलं असतं. कोर्टाने सांगितलेलं असतं जे काय घडलंय ते पटापट आणि अगदी स्पष्ट सांगा. शर्वरी म्हणते, हो, माझ्यामध्ये आणि माझ्या नवऱ्यामध्ये खूप खटके उडायचे, आमचं पटतच नसायचं, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं व्हायची, मतभेद व्हायची. शर्वरी आता विक्रांत आणि तिच्यामध्ये कसे भांडणं व्हायचे ते सगळे सांगायला लागलेली असते. पैसे कशासाठी हवे, एवढे पैसे कुठे उधळले, म्हणून मी त्याला जा विचारायला गेले तेव्हा तो माझ्या अंगावर धावून आला आणि तुला काय करायचंय, तुझ्या कामाशी काम ठेव, मी बघेन पैशांचं काय करायचं आणि काय नाही. विक्रांत मला मारायला धावायचा आणि वेगळंच माझ्याशी विचित्र असं वागायचा. नानांकडे जायचं आणि पैसे घेऊन यायचे. शर्वरी म्हणते, मी का नानांकडून पैसे घेऊ, तुझं सुद्धा तेवढाच हक्क आहे ना, त्यामुळे फक्त पैसे आणायला जा, अधिकार नको आणूस, कळतंय का. शर्वरी म्हणते, नाही, मी नानांकडनं पैसे नाही आणणार. शर्वरी चिडलेली असते आणि विक्रांतला म्हणत असते भांडणामध्ये, एवढे पैसे उधळले, अजून सुद्धा तुला पैसे हवेचे आणि एवढे पैसे कुठून आणायचे तुला, नानांकडून पैसे आणणार नाही, तुला लाज नाहीये, मला आहे की लाज. अंगावर मारायला धावलेला असतो. सरळ मार्गाने सांगितलेलं कळत नाही का, दुसरा मार्ग सांगू का तुला कसा आहे. त्याने मारलं, खूप टॉर्चर केलं मला आणि जबरदस्तीने नानांच्याकडे पैसे आणायला जाय असं सांगून त्याने मला जबरदस्तीने घराच्या बाहेर ढकललं आणि पैसे आणायला जा असं सांगत होता. सगळ्या भांडणाचा आमच्या मुलावर म्हणजे कार्तिकवर फार वाईट परिणाम व्हायचा. मला पुन्हा तिथे सोडायला लागलं, जिथून आम्ही त्याला दत्तक घेऊन आलो होतो त्या जागेवर परत नेऊन सोडलं. आमच्या नात्यामध्ये प्रेम, माया, आपुलकी काहीच शिल्लक राहिलं नव्हतं, फक्त वादविवाद एवढंच काय शिल्लक होतं. प्रत्येक दिवस रडत कुडत काढायचे. माझा मुलगा सुद्धा माझ्या सोबत नव्हता. विक्रांत आणि माझ्यातलं नातं तर ऑलमोस्ट संपलंच होतं, काही राहिलंच नव्हतं. त्याच वेळेला राहुल भेटला आणि त्याची आणि माझी घट्ट अशी मैत्री झाली. राहुलने फुल सपोर्ट केला मला, खूप खूप. तर नवऱ्याने सपोर्ट करायला हवा होता, प्रेम द्यायला पाहिजे होतं, माझं मन समजून घ्यायला पाहिजे होतं, ते सगळं राहुलने केलं आणि राहुल माझा चांगला मित्र झाला. खूप चांगली आणि घट्ट अशी मैत्री झाली. अडचणीच्या काळात होते त्यावेळेला इमोशनल सपोर्ट हा राहुल होता. असं कधी ते कळालं नाही, पण एकमेकांमध्ये इतकं अडकलो की बाहेर निघणं अशक्य झालं. त्याच्या रूपाने एक चांगला मित्र मिळाला होता, साहजिकच त्याच्यावर जास्त विश्वास आणि विक्रांतवर जास्ती राग. विक्रांतला जेव्हा कळालं तेव्हा हे सगळं खटकायला लागलं आणि तो अजूनच टॉर्चर करायला लागला, अजूनच त्रास द्यायला लागला, नको त्या नात्याला नावं द्यायला लागला आणि काहीही बोलत होता. राहुल त्याचा मित्र असून सुद्धा राहुलने घरी येणं जाणं अजिबात त्याला आवडत नव्हतं आणि प्रत्येक वेळेला हाणामारी करायचा, भांडणं करायचा आणि मला टॉर्चर करायचा. पण आमचा संसार अगदी विकोपाला जाऊन पोहोचला होता की तो सावरणं, परत पहिल्यासारखं करणं अशक्य होतं. इतके भांडणं व्हायचे, इतकी जोरात, इतक्या मोठ्या आवाजाने तो माझ्याशी भांडायचा, बोलायचा की कधी कधी असं वाटायचं हा मला लगेच मारून टाकतो की काय. इतकं टॉर्चर करायचा की आमचे भांडणं सावरावे, कोणीतरी मधी पडावं असं वेळ राहिलीच नव्हती. सगळं काही संपलं होतं. मी नानांना बोलवलंच की इकडे या, मला जरा मीटिंग आहे आणि कामानिमित्त या. नानांना येईपर्यंत मी सांगितलंच नव्हतं की असा प्रॉब्लेम आहे. पण नानांनी सुद्धा एका मिनिटात येतो असं सांगितलं आणि नाना लगेच आले सुद्धा होते, निघाले सुद्धा होते.
हे बघ शर्वरी, मला कळतंय तुझी. आता नानांना फोन लावल्या नानांनी तुझी शर्वरी अवस्था काय आहे मला कळतंय, त्यामुळे मी येणार म्हणजे येणार, अजिबात काळजी करू नको. नानांनी मला शब्द दिला आणि नाना लगेच निघाले माझ्याकडे यायला. नाना घरी येत आहे माझ्याकडे हे विक्रांतला जेव्हा कळालं तेव्हा तो चिडला, रागावला. तुझे वडील जर इथे आले तर त्यांना मारून टाकेन मी, त्यामुळे त्यांना इथे बोलवायचंच नाही. मग मी नाना निघाले होते, त्यांना म्हटलं की येऊ नका, माझं काम झालंय, यायची गरज नाहीये. आणि नाना परत माघारी आले निघून. मुंबई एअरपोर्टला पोहोचले होते, तिथून ते आहे तसे माघारी वळाले. जज साहेब, माझ्या बाबतीत जे काही घडत होतं, जो टॉर्चर होत होता, तो माझ्या घरच्यांना कळू नये आणि त्यांना त्रास होऊ नये, हीच माझी शेवटपर्यंत धडपड राहिली. कळलं तर त्रास होणार आहे आणि ते हे सहन करू शकणार नाहीये, म्हणून जास्तीत जास्त त्यांच्यापासून लपवण्याचा मी प्रयत्न केला. शर्वरी म्हणते, जसा विक्रांतचा मला त्रास होता, जसा मला टॉर्चर करत होता, तसा विक्रांतचा त्रास राहुलला सुद्धा होत होता. राहुलला त्रास याच्या अर्थाने व्हायचा की राहुल आणि विक्रांत एकत्र काम करायचे आणि विक्रांत इतक्या लोकांच्याकडून पैसे उधारी करून ठेवली होती की ते लोक आता राहुलला सुद्धा पैसे मागायचे की तू सुद्धा पैसे दे आम्हाला, तू सुद्धा बांधील आहेस. त्यावेळेला राहुल फार दुविधा मनस्थितीत असायचा की एवढी मोठी रक्कम हा कुठून माघारी देणार. पण राहुलला लोक टॉर्चर करायचे आणि आमचे पैसे दे असं त्याला त्रास द्यायचे किंवा मारायची धमकी द्यायचे. फक्त पैसे घेतले होते, दिले नव्हते, पण सगळा काही दबाव राहुलवर यायचा. जसे पैसे विक्रांत मागे घेतले तसे कोणाचेच त्याने परत, जसे घेतलेले असतात तसे मागे कोणाचेच परत दिले नव्हते. ते लोक फक्त यायचे आणि राहुलला टार्गेट करायचे की पैसे तू आम्हाला दे. राहुल आता कंटाळा होता, कारण एवढी मोठी रक्कम प्रत्येक वेळेला कुठून आणणार आणि कुठून भरपाई करणार. या सगळ्या गोष्टींच्या निमित्ताने राहुल सारखा घरी यायचा. नंतर आमचं इतकं बोलणं वाढलं, इतकी मैत्री वाढली, एकमेकांच्या प्रेमात कधी अडकलो कळालंच नाही. हे सगळं ऐकून सुमित्राला त्रास व्हायला लागलेला असतो, तिच्या छातीत चमका निघायला लागतात. जानकी म्हणजे, आई काय होतंय, बरं वाटत नाहीये का तुम्हाला? आता सुमित्राला फार त्रास होत असतो आणि हे जानकीला अगदी स्पष्ट दिसत असतं. तिने डोक्याला हात लावलेला असतो आणि सारखा छातीला हात लावायची की छातीत दुखतंय तिच्या. शर्वरी जे काही बोलत असते त्यामध्ये सुमित्राला चक्कर येते आणि तिला आता सौमित्र आणि ऋषिकेश बाहेर घेऊन जातो. जज साहेब म्हणतात प्रोसीड कंप्लीट करा. आता अवंतिका म्हणते, शर्वरी जे काही सांगताय ते त्यांनाच कंप्लीट करू दे, कारण ते जे सांगताय ते अगदी खरं आहे आणि या वेळेला काहीही लपालपी नाहीये. जे काही झालंय ते अगदी खरं खरं ते सांगण्याचा प्रयत्न करताय. क्रांती, तुम्हाला धमकवल्यानंतर तुम्ही काय केलं प्लीज कोर्टाला सांगा. आता शर्वरी काय सांगणार असते ते तिने सुरू केलेलं असतं सांगायला. रोज प्रेशराईज करायचा, रोज टॉर्चर करायचा, नानांच्याकडनं पैसे आण, पैसे माझ्या हातात दे. त्याला पैसे कशासाठी लागायचे, त्यांनी कुठे पैसे वापरले, त्यांनी काहीही सांगितलं नव्हतं. धमक्यांना कंटाळले आणि मुळशीला येऊन नानांच्याकडे पैशाची मागणी सुद्धा केली. खूप मोठी रक्कम होती तरी सुद्धा मी धाडस केलं आणि पैसे मागितलेच. आणि नानांना जेव्हा पैसे मागितले तेव्हा नानांनाही धक्का बसला की एवढी मोठी रक्कम हिला कशाला हवी आहे. मी मात्र काही सांगितलं नाही आणि आधी लपवालपी केली, पण नंतर नानांना काय ते खरं सांगितलं की विक्रांतने फ्रॉड केलाय आणि ते पैसे देण्यासाठी मला एवढे पैसे हवेत. मग आता घरच्या लोकांना सुद्धा माझ्यावर विश्वास बसला होता आणि प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मला पैसे देण्यासाठी पुढे येत होतं आणि आपापल्या पद्धतीने जसे ऍडजस्ट होईल तशी रक्कम मला देत होतं, कारण रक्कम लहान नव्हती, खूप मोठ्या स्वरूपात होती. आता मात्र शर्वरी जे काय सांगते ते खरं खरं सांगते असं तिने डिटेलमध्ये सगळं सांगायला लागलेली असते. वहिनीने मध्यस्थी करून नानांना कन्व्हिन्स सुद्धा केलं की शर्वरीला खरंच पैशांची गरज आहे. आणि ऋषिकेश दादा आणि वहिनी जेव्हा नानांना सांगितलं की तिला पैसे द्या, तिला गरज आहे, त्यावेळेला नानांनी सुद्धा अजिबात मागचा पुढचा विचार केला नाही. आपण बसूया, बोलूया, चर्चा करू, कारण रक्कम मोठ्या प्रमाणात आहे, मग आपण तिला नक्कीच रक्कम देऊया. नानांनी सुद्धा कबूल केलेलं असतं. आता नाना एवढी मोठी रक्कम देणार असतात म्हणल्यावर नानांनाही टेन्शन आलेलं असतो. करोडोच्या घरामध्ये ती रक्कम होती, मला कशासाठी हवी आहे काय डिटेलमध्ये नानांनी काहीच विचारलं नाही, पण नानांना सुद्धा काळजी लागायची. तेव्हा नानांनी असं सांगितलं की ज्या लोकांकडनं पैसे घेतले त्या लोकांना इथे बोलव, मी सगळी रक्कम देऊन टाकतो, तू एवढी मोठी रक्कम घेऊन बेंगलोरला नाही जायचं. आता हे म्हटल्यावर मला टेन्शन आलं की विक्रांत ते अशा लोकांकडनं पैसे घेतलं होतं की ते लोकांना इथे कशी बोलू मी. त्यामुळे मी म्हटलं की नाही, मला पैसे हातात पाहिजे आणि मी स्वतः देऊन येणार आहे त्या लोकांच्याकडे. नाना चिडले, रागवले आणि नाना म्हटले नाही, रक्कम ही मीच त्या लोकांच्या हातात देणार, मी तुझ्याकडे पैसे देणार नाही. खरं तर रक्कम माझ्याकडे देणार हेच योग्य होतं, कारण विक्रांतला पैसे हातात हवे होते, विक्रांतला पैसे स्वतःला वापरायचे होते, त्या लोकांचे द्यायचेच नव्हते. लोक सारखे फोन करायचे, पैशासाठी मागणी करायचे, विक्रांती कुणाचाही 1 रुपया देण्याची कधी तसदीच घेतली नाही. ते लोक डायरेक्ट घरापर्यंत येऊन पोहोचायचे, धमक्या द्यायचे, पण अजून सुद्धा विक्रमला जी रक्कम हवी होती त्याच्या हातात लागत होती आणि त्याला ते परत उधळायचे होते. नानांना मी सांगितलं नाही. नानांनी सुरुवातीला नकार दिला, मी पैसे तुला देणार नाही. नंतर खूप कन्व्हिन्स केल्यावर नाना म्हटले ठीक आहे, देतो मी तुला रक्कम. नाना पैसे द्यायला तयार सुद्धा झाले होते.
जे काय घडलंय, जे काय आहे किंवा शर्वरी आत्ता जे बोलतीये ते फार खरं खरं सांगते असं तिने दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हा भाग तर इथेच संपतोय, कारण शर्वरी फार मनापासून हे सगळं सांगतीये. पुढच्या भागात काय होणार आहे ना, आपण अगदी थोडक्यात बघूया. शर्वरीने अगदी जज साहेबांना डिटेलिंगमध्ये सांगायला सुरुवात केलेली असते. इतक्या वाजता मी नाश्ता केला, इतक्या वाजता मला फोन आला, इतक्या मिनिटाने मी घराच्या बाहेर पडले, इतक्या वेळेला गाडीत बसले होते, त्याच्यानंतर इथे उतरले. इतकं तिने बारीक पॉइंटशीर सांगितलेलं असतं. अगदी मिनिटाचा सेकंदाचा शर्वरीने हिशोब ठेवलेला असतो. आणि मग शर्वरी मी जिथे विक्रांत नानांना मारून टाकलंय तिथे पोहोचली होती आणि त्यानंतर काही सेकंदातच शर्वरीने जे काही सांगितलेलं असतं अगदी मनापासून खरं पॉइंटशीर मुद्देसूद सगळं मांडलेलं असतं. त्यामुळे जयसाहेबांना ते पटलेलं असतं, किंवा तिने एक सीनच असा क्रिएट केलेला असतो की हे सगळं खरं आहे, मी किती बिचारी आहे, मी किती गरीब आहे, हे सगळं अशा पद्धतीने झालं. बरोबर जयसाहेबांना किंवा सगळ्यांनाच तिने सांगण्याचा फसवण्याचा प्रयत्न केलेला असतो, कारण शर्वरी खूप शार्प असते. तिने जे काही सांगितलं, जयसाहेबांना जे दिसलं त्यावर त्यांनी रिझल्ट दिलेला असतो. शर्वरीला सेल्फ डिफेन्समध्ये त्याने विक्रांतला मारलंय, यामुळे तिची निर्दोष अशी मुक्तता केलेली असते. सगळ्यांनाच अतिशय असा आनंद झालेला असतो की शर्वरीची मुक्तता झाली आहे. जानकी सुद्धा धडपड करत असते तिची निर्दोष मुक्तता व्हावी, पण आता निर्दोष मुक्तता झाली तरी पण जानकी खुश नसते, कारण जानकीला शंका येत असते, एवढ्या डिटेलिंगमध्ये तिने ठेवलंच कसं लक्षात, मिनिटाचा सेकंदाचा हिशोब कसा लक्षात ठेवला. जानकीला टेन्शन आलेलं असतं. जानकी म्हणते शर्वरी जे काय सांगतेय ते अर्ध सत्य आहे आणि हे काहीतरी वेगळंच आहे. जानकी आणि ऐश्वर्या आता नक्की काय सत्य हे पडताळून बघणार असतात. विक्रांतचा खून कोणी कशासाठी केला, नानांचा खून कोणी केला, कशासाठी केला, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.